हॅलो नमस्कार. तर मी आशा, माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आशा करते सर्व स्वस्त असतात, मस्त असतात, मजेत असतात. श्री स्वामी समर्थ. तर अशी चरचरीत लाल मिरची कोणी खाल्लेली आहे का नक्की कमेंट करून सांगा. तर आम्ही लहान होतो तेव्हा म्हणजे पाट्यावर असे पहिले वाटायचे, पण आता कोणी जास्त म्हणजे बनवत नाही, पण तरी पण खूप मस्त लागते. चला म्हटलं आज ट्राय करू रेसिपी. तर मी पहिल्यांदा मिरच्या त्याचे देठं काढून घेतले, त्यानंतर गरम पाणी केलं आणि थोडे वेळ 10-15 मिनटं यामध्ये ठेवले गरम पाण्यात. आता लसूण, खूप सारा लसूण टाकायचा आहे, कारण आपण ही लसणाची चटणी बनवत आहोत, त्यामुळे लसूण जास्त घालायचं आहे. खूप मस्त होते, नक्की तुम्ही ट्राय करून बघा. त्यामध्ये जिरे आणि मीठ आता छानपैकी मिक्सरमध्ये बारीक काढून घ्यायचं आहे. बघू शकता अशी पेस्ट काढून घ्यायची. आता पहिले कसं पाट्यावर वाटायची त्यामुळे खूप मस्त लागायची, पण आता पाटा काही राहिलेला नाही. माझ्याकडं तर नाही आहे, पण मला जर कुठं भेटलं तर मी नक्की घेणार आहे. तर आता कढईमध्ये तेल टाकलं. आता टाकायचं आहे जिरे आणि छानपैकी तेल सुटूस तर चटणी परतून घ्यायची. खूप मस्त लागते. त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं म्हणजे तिखट लागणार नाही, कारण हे मिरच्या जास्त तिखट होत्या. चांगलं तेल सुटूस तर परतून घ्यायचं. खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बघू शकता आता तेल सुटत आहे छानपैकी. बारीक गॅस करायचा, 5-10 मिनटं चांगली परतून घ्यायची. तुम्ही स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता. ही मिरची खराब होत नाही, कारण याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. पाणी घातलं तर मिरची लवकर खराब होते. फ्रीज असेल तरी तुमच्या फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. बघू शकता किती छान कलर आलेला आहे. तर आजच्या जेवणामध्ये मी बनवली होती मुगाची डाळ आणि शिरा. त्याबरोबर म्हटलं चला तोंडी लावण्यासाठी आपण छानपैकी चरचरीत चटणी बनवूयात. तर आपली रेसिपी कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन सबस्क्राईब नक्की करा. खूप मस्त झालं ते बघताक्षणी असं वाटायचं तोंडाला पाणी सुटलं होतं. तर बघू शकता किती छान झालं आहे. चला तर या जेवण करायला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. बाय बाय.